एका तरुण नवशिक्या मुलाची बनगरवाडीतल्या शाळेत मास्तर म्हणून नेमणूक होते आणि तिथून त्याच्या मास्तरकीच्या प्रवासासोबत सुरू होतो बनगरवाडीच्या कथानकाचा प्रवास. नमस्कार, मी पूजा आणि आत्ताच माझी बनगरवाडी ही कादंबरी वाचून झाली. त्याबद्दलची माझी मतं तुमच्यासोबतही शेअर करावी असं वाटलं. चला सुरू करूयात. धनगर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? माझ्या डोळ्यासमोर येतात भटके मेंढपाळ लोक. अशाच भटक्या मेंढपाळ लोकांच्या वस्तीची कहाणी बनगरवाडीत मांडलेली दिसते. इतर छोट्या दुष्काळग्रस्त गावांप्रमाणेच ही वाडी, परंतु कुणी धुंकूनही पाहणार नाही अशा वाडीला बनगरवाडीत चैतन्य मिळालेलं दिसतं. एका तरुण मुलाची बनगरवाडीच्या शाळेत मास्तर म्हणून नेमणूक होते. तो त्या गावात येतो आणि तिथून या कादंबरीच्या कथानकाची सुरुवात होते. त्याला त्या प्रवासात भेटलेली विविध पात्र, कारभारी, दादागिरी करणारा दादू, आयबू, कारभाराची मुलगी अंजी, आनंदा, ही सगळी पात्र आपल्या आजूबाजूचीच आहेत की काय असा भास होतो. कारण माणसं बदलली तरी स्वभाव गुण तर तेच राहतात. गावातील मुलांना शिकविण्यासाठीची, गावात तालीम बांधण्यासाठीची मास्तराची धडपड पाहून आपल्यालाही त्याच्या जिद्दीचा साक्षात्कार होतो. भाषा शैलीबद्दल बोलायचं झाल्यास प्रमाण भाषा आणि बोलीभाषेचा संमिश्र वापर या कादंबरीत दिसून येतो. बोलीभाषेचा वापर असला तरी ही भाषा समजण्यास अवघड नाही, सोपी आहे, ओघवती आहे. परंतु या गावाकडच्या भाषेमुळे वातावरण निर्मिती अत्यंत प्रभावी झालेली दिसून येते. धनगर जमातीला भटकताना पाहून मला लहानपणी नेहमी वाटायचं की यांचं गाव कुठे असेल, यांची वस्ती कुठे असेल, यांचं गाव असेलही की नसेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बनगरवाडी या कादंबरीतून मला मिळाली. अशा दुष्काळग्रस्त लोकांची संस्कृती, मानदेशातील रहान-सहान अनुभवायचे असल्यास, एका वेगळ्याच प्रदेशाची सफर अनुभवायची असल्यास ही कादंबरी नक्की वाचा. कारण व्यंकटेश माडगूळकरांनी मराठी साहित्याला दिलेली ही एक अनमोल देणगी आहे असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. धन्यवाद.